चला, एक कल्पना करूया. आपण तावतींचे देवलोकातल्या एका स्वर्गीय बागेत आहोत, जिथे पारिजातकाचा सुगंध दरवळतोय, जिथे वेळ जणू काही थांबला आहे आणि सुख, ते तर अनंत वाटतंय. आजची आपली गोष्ट याच दिव्य बागेतून सुरू होते. बघूया तर, या स्वर्गीय बागेतले एक कोमेजलेलं फूल आपल्याला जीवनाच्या अनित्यतेबद्दल काय शिकवून जातं. ही गाथा धम्मपदातील 48वी गाथा आजच्या आपल्या विवेचनाचा केंद्रबिंदू आहे. ही आपल्याला मानवी जीवनातल्या एका मूलभूत संघर्षाकडे घेऊन जाते. आपलं क्षणभंगूर आयुष्य आणि आपल्या कधीही न संपणाऱ्या इच्छा. हे अगदी तसंच आहे जसं आपण एका सुंदर बागेत आहोत, जिथे प्रत्येक फूल आपल्याला आकर्षित करतंय, पण आपण हे विसरून जातो की ही बागच क्षणिक आहे. ही संपूर्ण कथा अस्तित्वाच्या दोन अगदी वेगवेगळ्या पातळ्यांवर घडते. म्हणजे बघा, एकीकडे आहे तावतींच देवलोक, जिथे आनंद जणू काही चिरंतन आहे आणि काळ एकदम संथ, आणि दुसरीकडे आहे आपलं मानवी जग, जिथे प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो, प्रत्येक क्षणाचे परिणाम असतात. याच दोन जगांमधली तफावत या कथेला एक खूप खोल अर्थ देते. खरं तर इथली वेळेची संकल्पनाच आपल्याला थक्क करून सोडते. विचार करा, आपल्या मानवी जगातलं एक पूर्ण शतक म्हणजे तब्बल 100 वर्ष ही देवलोकातल्या फक्त एका दिवसाबरोबर आहेत. ह्या वेळेच्या फरकामुळे अनुभवावर आणि अस्तित्वावर किती खोलवर परिणाम होत असेल याची कल्पना प्राचीन ग्रंथांमध्ये खूप स्पष्टपणे मांडली आहे. म्हणजे एकासाठी जे आयुष्यभराचं होतं ते दुसऱ्यासाठी फक्त सकाळच्या काही क्षणांचं होतं. तर आपली ही गोष्ट श्रावस्ती नावाच्या एका प्राचीन शहरातल्या एका स्त्रीभोवती फिरते. तिचं नाव आहे पतिपूजिका कुमारी. ती दिसायला एक सामान्य स्त्री होती, पण तिची श्रद्धा आणि तिची एक इच्छा, ती मात्र असामान्य होती, आणि याच इच्छेने तिच्या संपूर्ण जीवनाला आकार दिला होता. पतिपूजिका एक आदर्श आयुष्य जगत होती. ती एक पत्नी होती, 4 मुलांची आई होती आणि बौद्ध संघाची एक समर्पित सेविका होती. पण तिची खरी ओळख होती तिच्याकडे असलेलं जातीसर ज्ञान. या विशेष ज्ञानामुळे तिला तिच्या पूर्वीच्या जन्मांची आठवण होती, आणि हीच आठवण तिच्या आयुष्याची दिशा ठरवत होती. जातीसर ज्ञान म्हणजे फक्त जुन्या गोष्टी आठवणं नाहीये. ही एक अशी क्षमता आहे जी एखाद्या व्यक्तीच्या प्रेरणांवर, इच्छांवर खूप खोलवर परिणाम करते. पतिपूजिकासाठी तर हे ज्ञान तिच्या भूतकाळाचा आणि भविष्याचा एक शक्तिशाली दुवा होता, आणि म्हणूनच तिची प्रत्येक कृती एका विशिष्ट हेतूने प्रेरित होती. जरा विचार करा, ही आठवण किती तीव्र असेल. आपल्या आजच्या जगातल्या अटॅचमेंट्स आणि इच्छांप्रमाणेच पतिपूजिकाची सगळी तळमळ तिच्या त्या स्वर्गीय पतीसाठी होती. तिचं हे मानवी जगणं म्हणजे जणू काही त्या दिव्य जीवनात परत जाण्यासाठी एक लांबसा प्रवास होता. तिची प्रत्येक प्रार्थना, तिने केलेलं प्रत्येक दान, हे सगळं त्या एकाच ध्येयासाठी होतं. तर यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की पतिपूजिकाने केलेलं प्रत्येक पुण्यकर्म, प्रत्येक सेवाकार्य हे फक्त आणि फक्त एकाच इच्छेला समर्पित होतं: पुन्हा एकदा तावतींचं देवलोकात आपल्या पती मालभारीसोबत एकत्र येणं. ही इच्छा तिच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग बनली होती. जणू काही तिच्या जगण्याचा तोच एकमेव अर्थ होता. आणि मग तो अविश्वसनीय क्षण येतो, जेव्हा पतिपूजिकाचं मानवी आयुष्य संपतं आणि ती तावतींसमध्ये परतते, तेव्हा तिला एक मोठा धक्का बसतो. तिचं संपूर्ण आयुष्य, तिचं लग्न, तिची मुलं, तिचं म्हातारपण, हे सगळं देवलोकातल्या वेळेनुसार फक्त एका सकाळच्या अनुपस्थिती इतकं होतं. तिचे पती आणि तिच्या सख्या अजूनही त्याच बागेत फुले वेचत होते, जसं तिने त्यांना काही वेळापूर्वी सोडलं होतं. हा वेळेचा फरक खरंच मनाला सुन्न करणार आहे. आता आपण पुन्हा जेतवन विहारात येऊया. इथे पतिपूजिकाच्या अचानक मृत्यूमुळे भिक्खू खूप दुःखी झाले आहेत. कारण अगदी सकाळीच त्यांनी तिच्याकडून दान स्वीकारलं होतं आणि संध्याकाळ व्हायच्या आतच ती या जगात नव्हती. या दुःखाच्या आणि गोंधळाच्या वातावरणात बुद्ध त्यांच्यासमोर अगदी शांतपणे उपस्थित होतात. आता आपण एक क्षण थांबूया. या भिक्खूंच्या दुःखाला आणि गोंधळाला उत्तर म्हणून बुद्ध जे काही शब्द उच्चारणार आहेत त्या संपूर्ण कथेचं आणि मानवी अस्तित्वाचं सार दडलेलं आहे. पुप्फानी हैफ पचिनंतम व्यासत्तमनसम नरम अतित्तम येव कामेसु अंतको कुरुते वसम. बुद्धांनी या सुंदर पण तितक्याच भेदक शब्दात मानवी जीवनाचं सत्य सांगितलं. ते म्हणाले, ज्याप्रमाणे आपण बागेत जाऊन सुंदर फुलं निवडतो, त्याचप्रमाणे आपण जीवनात सुखाच्या मागे धावत असतो.
पण हे करताना आपण हे विसरून जातो की मृत्यू आपल्याला कधीही आपल्या ताब्यात घेऊ शकतो. या गाथेतले 2 पाली शब्द खूप महत्वाचे आहेत. चला ते समजून घेऊया. पहिला शब्द आहे कामेसू. याचा अर्थ फक्त शारीरिक सुख नाही, तर त्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण फुलांप्रमाणे वेचत असतो, जसं की प्रशंसा, संपत्ती किंवा कोणतीही क्षणिक आवड. आणि दुसरा शब्द आहे अंतको, म्हणजे अंत करणारा. इथे मृत्यूला फक्त एक घटना म्हणून नाही, तर एका अशा सक्रिय शक्तीच्या रूपात दाखवलं आहे जी अतृप्त मनाला आपल्या ताब्यात घेते. चला तर, आता या प्राचीन कथेला आणि उपदेशाला आपल्या आधुनिक जीवनाच्या संदर्भात पाहूया. पतिपूजिकाची कथा ही फक्त एक जुनी गोष्ट नाहीये, तर ती आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनासाठी एक आरसा आहे. फुलं वेचणारं रूपक खरं तर आजच्या विचलित मनाचं अगदी अचूक वर्णन करतं. आपण सतत एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीवर उडी मारत असतो नाही का? एक नवीन नोकरी, एक नवीन गॅजेट, एक नवीन नातं. आपण कधीच समाधानी होत नाही. नेहमी पुढच्या फुलाच्या शोधात असतो. आणि हेच अतृप्त मन आपल्याला जीवनाच्या खऱ्या आनंदापासून दूर ठेवतं. याला आपण 3 आधुनिक बागांच्या रूपात पाहू शकतो. पहिली बाग आहे आपलं कामाचं ठिकाण, जिथे आपण मान्यतेची आणि बढतीची फुलं वेचत असतो. बॉसकडून मिळणारी छोटीशी प्रशंसा म्हणजे एक फूल, जे काही क्षण आनंद देतं पण लगेच कोमेजून जातं. आणि आपण पुन्हा पुढच्या मान्यतेच्या फुलाच्या शोधात लागतो. दुसरी आणि कदाचित सगळ्यात मोहक बाग आहे आपलं डिजिटल जग, सोशल मीडिया. इथे प्रत्येक लाईक, कॉमेंट आणि शेअर हे एक क्षणिक फूल आहे. आपण ते वेचतो, एका क्षणासाठी आनंदित होतो आणि लगेचच विसरून जातो, कारण स्क्रोल करताच हजारो नवी फुलं आपल्यासमोर येतात. ही बाग आपल्याला कधीच समाधानी होऊ देत नाही. ती आपल्याला सतत अतृप्त ठेवण्यासाठीच बनवली आहे. आणि तिसरी बाग आहे आपली नाती, जिथे आपण अनेकदा भूतकाळातल्या आठवणींची फुलं वेचत बसतो. ती व्यक्ती आधी कशी होती किंवा तो व्यक्ती आधी कसा होता याला चिकटून राहतो आणि वर्तमानातल्या बदललेल्या व्यक्तीला स्वीकारू शकत नाही. या तिन्ही भागांमध्ये आपण अतृप्तपणे भटकत असतो. तर मग ह्या विवेचनाच्या अंतिम टप्प्यात आपण हे पाहूया की या ज्ञानाला आपल्या दैनंदिन जीवनात कसं आणायचं. कारण फक्त समजून घेणं पुरेसं नाही, त्याचा सराव करणं जास्त महत्त्वाचं आहे. आजचा विचार हा आहे, आपल्या दैनंदिन जीवनात आपण नकळतपणे कोणती फुलं वेचत असतो. अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्या मागे आपलं मन अतृप्तपणे धावतं. मग ती कामातली प्रशंसा असो, सोशल मीडियावरची व्हॅलिडेशन असो किंवा नात्यांमधल्या अपेक्षा असोत. ती बाग ओळखा आणि ठरवा की आज कोणत्या एका फुलाला न वेचता फक्त पाहून पुढे जाण्याचा सराव करता येईल. कारण खऱ्या अर्थाने जगणं म्हणजे फुलं गोळा करणं नाही, तर बागेच्या सौंदर्याचा साक्षी होणं आहे.